तर मला पण PCOD होता. तर तेच मी कसा कव्हर केला आणि माझी प्रेग्नन्सी जर्नी म्हणजेच ना मला PCOD असून मी प्रेग्नंट कशी राहिली कशी नाही त्यासाठी काय काय केलं हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जेणेकरून 10तून 100मधून 1ला त्याचा उपयोग झाला तरी माझा हा व्हिडिओ सफल झाला मी असं समजेल. तर ना मी काय जास्त वेळ लावणार नाही, 5 ते 6 मिनटातच माझा हा व्हिडिओ मी संपवणार आहे. तर ना माझ्या लग्नाला म्हणजे माझं लग्न 2021मध्ये झालं. तर आणि मला माझे ट्विन्स हे 2024 नोव्हेंबरला झालेत. तर मला ना 3 वर्ष लागली. आणि आपल्या इथं कसं आहे ना 1 वर्ष म्हणजे 6 महिने जरी गेले की लगेच विचारतात काय आहे की नाही, काय आहे की नाही. तर माझं बी असंच होत होतं. म्हणजे माझ्यासोबत ज्यांचे लग्न झाले त्यांना तर सगळ्यांना लवकर बेबी झाले, म्हणजे 1-1.5 वर्षामध्ये त्यांना बेबी झाला. पण मला काही झालं नाही. आणि सुरुवातीला पण आम्ही काही लक्ष दिलं नाही तेवढं, म्हणजे वाटायचं 1 वर्षानंतर 1-1.5 वर्ष झाले की आपण ट्राय करूयात होईल. 1 वर्षाच्या नंतर आम्ही ट्राय केलं. तर तेव्हा काय मला बेबी राहिलं नाही. आम्ही दवाखान्यामध्ये सुद्धा दाखवले, अंबेजोगाईमध्ये, लातूरमध्ये दाखवलं, पण तरी पण काय रिझल्ट येईना. तर त्यासाठीच ना खूप मला असं डिप्रेशन यायचं. आणि सगळेजण कोणी पण विचारायचे की आहे की नाही, आहे की नाही. आणि आमच्या घरच्यांनासुद्धा विचारायचे सगळेजण की तुमच्या सुनेला काही आहे की नाही. पुन्हा त्यांनासुद्धा विचारायचे काही आहे की नाही. प्रत्येकजण विचारायचे, पाहुणे रावळे जवळचे लांबचे सगळेजण विचारायचे. आणि असं विचारायल्यावर ना आणि माणसाला कितीही नाही म्हणलं तरी डिप्रेशन येतं, टेन्शन येतं. त्यासाठीच ना मलासुद्धा यायचं. आणि आमचा दवाखाना तर सुरूच होता, पण तरी पण काही रिझल्ट येत नव्हता. तर आणि PCOD असल्यामुळं ना मला ना नियमित काही पाळी येत नव्हती. म्हणजे 40 दिवस, 1.5 महिना, 2 महिने असे लागायचे. आणि कितीही गोळ्या खाल्ल्या, काही खाल्ल्या, म्हणजे गोळ्या चालू आहेत तोपर्यंत ते व्यवस्थित यायची. नंतर गोळ्या बंद केल्या की ती काही व्यवस्थित येत नव्हती. तर त्यासाठीच म्हणलं की चला आपण दवाखान्यात दाखवत आहोतच, पण अगोदर उपाय आहे की नाही बघण्यासाठी ना मी यूट्यूबवर सर्च केलं की एक व्हिडिओ मी पाहिला. आणि त्याच्यामध्ये होतं की PCOD जर दूर करायचा असेल तर आपल्याला एकदम म्हणजे हेल्दी खायला लागेल, नंतर आणखी व्यायाम करावा लागेल. तर त्यासाठीच ना मी सुद्धा ठरवली की आपल्याला हे करायचं आहे. तर ते होतं बरं का, फक्त ते आपल्याला जिद्द लागते. तर मी सुद्धा असंच ठरवलं होतं की आपल्याला फक्त हेल्दी खायचं आहे. बाकी काही प्रोडक्ट सगळे बंद केले. मला खूप जास्त बेकरी प्रोडक्ट आवडतात, पण मी सगळे बंद केले, बाहेरचं खाणंच बंद केलं आणि सगळे हेल्दी खायला लागले. मग मी सूर्यनमस्कार सुरू केले. जेणेकरून ना सूर्यनमस्कार केल्यामुळं ना काय होतं की एकतर आपलं वजन कमी व्हायला मदत होते आणि त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये काही प्रॉब्लेम. तर मला माहिती की सूर्यनमस्कार केल्यामुळं काय होतं आणि काय नाही. मी खूप दिवस झालं सूर्यनमस्कार करते, त्यामुळेच मी तुम्हाला सुद्धा सांगत आहे. तर असं सांगितलं ते 108 सूर्यनमस्कार डेली करा, जेणेकरून तुमचं वजनही कमी होईल. आणि PCOD काही PCOS काही असेल तर त्यालासुद्धा म्हणजे तीसुद्धा रेग्युलर होतील. त्यासाठी तर मी सुद्धा असं ठरवलं की चला आपल्याला सुद्धा आता 108 सूर्यनमस्कार डेली करायचेत, म्हणजे करायचे. त्यासाठीच ना मी लवकर उठायची सकाळी आणि सूर्यनमस्कार करायला लागले. तर स्टार्टिंगला काही मला जास्त जमले नाही सूर्यनमस्कार. तर माझ्याकडून 5 ते 6 झाले असतील पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी 10-12 केले असतील मी. त्यानंतर मग वाढवत मग मी 108वर आले. तर 1-1.5 तास लागायचा मला 108 सूर्यनमस्कार करायला. तरी पण मी करायची. म्हणजे सकाळी आपण जर सूर्यनमस्कार 50-60 केले तर मी संध्याकाळी म्हणजे एका टायमिंगला तर काही तेवढे शक्य नाही, कारण की त्याला खूप वर्षांची प्रॅक्टिस लागते. जेणेकरून ते लवकर व्हायला मदत होतात. कोणाकोणाला होतही असतील, पण मला काही होत नाहीत. तर त्यासाठी मी म्हणजे म्हणजे सकाळी झाले नाहीत तर मी संध्याकाळी वेळ काढून ते पूर्ण करायची. म्हणजे 108चं दिवसाचं टार्गेट मी पूर्ण करायची. आणि त्याचबरोबर ना कधी सूर्यनमस्कार 108सुद्धा व्हायचे, पण हेल्दी खाल्ला. आणि मी तुम्हाला खरं सांगते, तुम्हालासुद्धा विश्वास बसणार नाही. म्हणजे 1.5 ते 2 महिन्यामध्ये मला रेग्युलर पाळी यायला लागली आणि सगळं व्यवस्थित व्हायला लागलं. आणि 6 महिन्याच्या नंतर मग मला प्रेग्नन्सी राहिली. होतं की मी दवाखाना बंद केला होता, तसं नाही. हॉस्पिटल दाखवणं सुरू होतं आणि माझं जे घरगुती जे उपाय असतात ते सुद्धा करणं चालू होतं. त्यामुळेच कदाचित लवकर रिझल्ट आला असेल. तर 2 महिन्यामध्ये माझी पाळी रेग्युलर झाली. प्रेग्नन्सीसुद्धा राहिली. आणि त्यानंतर मग आम्हाला असं समजलं की ना ट्विन्स प्रेग्नन्सी राहिली म्हणून. मग तर आम्हाला डबल आनंद झाला. म्हणजे मला असं झालं की मी जे प्रयत्न केलेत, जे एफर्ट्स घेतलेत ते काही वायाला गेले नाहीत. म्हणजे आणि सगळ्यांनाच हे ऐकून खूप जास्त आनंद झाला होता. तर अशी माझी ही स्टोरी होती. माझंसुद्धा म्हणणं आहे की तुम्हीसुद्धा ना सूर्यनमस्कार करा आणि हेल्दीच खा. कारण की ना आपल्याला जर कोणती गोष्ट पाहिजे असेल तर ती मिळवण्यासाठी काही ना काही सॅक्रिफाईस करावंच लागतं. त्यासाठीच ना तुम्हीसुद्धा बाहेरचं खाणं बंद करा आणि सूर्यनमस्कार करा. हेल्दी खा आणि पॉझिटिव्ह राहा. मेन म्हणजे ना पॉझिटिव्ह राहा. कोणतंही टेन्शन घेऊ नका आणि नेहमी सांगत राहा की हां मला प्रेग्नन्सी राहणार, माझी पाळी व्यवस्थित येणार, सगळं काही छान होणार, असं दररोज म्हणा. जेणेकरून ना म्हणजे ना आपण जे विचार करतो ते आपलं
तसं तसं होत असतं. मला तरी खूप जास्त अनुभव आहे. म्हणजे आपण जसा विचार करत असतो तसं आपल्यासोबत होत असतं. त्यासाठी ना एकदम पॉझिटिव्ह विचार करायचा, म्हणजे त्यासोबत सुद्धा ना पॉझिटिव्ह होणार. त्यासाठीच ना आनंदी आणि नेहमी ना आनंदी राहा. तर हे जे मी तुम्हाला सांगितले ते सगळा माझा अनुभव, आणि हे जे मी तुमच्यासोबत शेअर केले तो सगळा म्हणजे सगळा माझा अनुभव आहे, जो की मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. तर अशी होती माझी प्रेग्नन्सी जर्नी. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नाही मला नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. चला तर भेटूया आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, स्टे ट्यून.